ठाण्यात एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलीला कुत्रा चावल्यामुळे या मुलीने अखेर तिचे आता प्राण गमावलेत। निशा शिंदे असे या मुलीचं नाव आहे। दिवा परिसरामध्ये ही मुलगी राहते आणि 17 नोव्हेंबरला घराबाहेर खेळत असताना एका समुदायाच्या भटक्या कुत्र्याने तिच्या खांद्यावर आणि गालावर चावा घेतला, ज्यामुळे तिला रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं। मुलीला सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं, नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये तिला रेफर करण्यात आलं। मुलीवर रेबीज विरोधी मानक प्रोटोकॉल देखील घेण्यात आला। मुलीला सर्व अनिवार्य इंजेक्शन वेळापत्रकानुसार देण्यात आले, मात्र तरी सुद्धा तिच्या परिस्थितीमध्ये, तिच्या स्थितीमध्ये काहीही फरक जाणवला नाही। रेबीज विरोधी लसीचा शेवटचा डोस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे 16 डिसेंबरला मुलीला जास्त ताप आला आणि त्यामुळे तिला डोकेदुखीचा त्रास देखील सुरू झाला। त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी केडीएमसी चालवणाऱ्या रुग्णालयात तिला परत नेण्यात आलं आणि नंतर प्रगत उपचारांसाठी मुंबईतील नागरी रुग्णालयामध्ये तिला हलवण्यात आलं, मात्र तिला तिथे वाचवता आलं नाही। 1 महिना ही मुलगी या लसींचा डोस घेत होती, तिच्यावर उपचार चालू होते, मात्र तिची अचानक परिस्थिती बिघडल्यामुळे या भटक्या कुत्र्याच्या चावामुळे या मुलीने तिचा प्राण गमावलाय। केवळ 6 वर्षाची मुलगी ही आणि हिनेच कुत्र्याच्या चावामुळे तिचा जीव गमावलाय। त्यामुळे पालकांनी लहान मुलांना परिसरामध्ये फिरवताना, बाजारामध्ये घेऊन जात असताना सार्वजनिक परिसरामध्ये मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। भटक्या कुत्र्यांपासून मुलांना सावध ठेवणं गरजेचं आहे।